आणि आपण पाहत आहात लोकन्याय मराठी न्यूज चॅनल। मातुलठाण येथील त्या पोल्ट्री फार्मचा वाढता कहर, ग्रामस्थ व पशुपालक हैराण, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण परिसरात सुरू असलेल्या काही कथित बेकायदेशीर व अस्वच्छ पोल्ट्री फार्ममुळे ग्रामस्थांसह पशुपालकांचे जीवन अक्षरशः संकटात सापडले आहे। परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या काळ्या माशा, असह्य दुर्गंधी आणि स्वच्छतेच्या अभावामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक ग्रामस्थांच्या आरोपानुसार संबंधित पोल्ट्री फार्ममधील कचरा व मृत पक्ष्यांची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने संपूर्ण परिसरात आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। घरात जेवण करणे, लहान मुलांना सुरक्षित ठेवणे आणि दैनंदिन कामकाज करणे देखील कठीण झाले असल्याची व्यथा नागरिकांनी व्यक्त केली आहे। याचा सर्वाधिक फटका परिसरातील पशुपालकांना बसत आहे। वाढत्या माशांच्या त्रासामुळे जनावरे अस्वस्थ राहत असून त्यांच्या दूध उत्पादनात मोठी घट झाल्याचा दावा पशुपालकांनी केला आहे। काही शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पूर्वी दररोज 50 लिटरपर्यंत मिळणारे दूध आता अवघ्या 10 लिटरवर आले आहे। त्यामुळे दुग्ध व्यवसायावर गंभीर परिणाम होत असून हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे। ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित विभागांकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला आहे। अखेर ग्रामपंचायत, महसूल विभाग, आरोग्य विभाग आणि पशुसंवर्धन विभागाकडे निवेदन देत नियमबाह्य व त्रासदायक पोल्ट्री फार्मवर तातडीने कारवाई करून ते बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। ग्रामस्थांच्या आरोग्याशी आणि पशुपालकांच्या उदरनिर्वाहाशी खेळ करणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार का, असा सवाल आता परिसरातून उपस्थित होत आहे। दरम्यान प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा तीव्र लोक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। लोकन्याय मराठी न्यूजचा सवाल, मातुलठाणकरांच्या आरोग्याचा आणि पशुपालकांच्या उपजीविकेचा प्रश्न अखेर प्रशासन कधी सोडवणार? राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज, श्रीरामपूर। माझं नाव उज्ज्वला संजय दरेकर, राहणार मातुलठाणचे रहिवासी आम्ही। मी आरोग्य विभागामध्ये काम करत होते, पण माझ्या मिस्टरांना पॅरालिसिस झालेला असल्यामुळं आणि त्यांच्या आजारपणामुळं मी म्हटले आपण शेतीत राहायला गेलो म्हणजे चांगलं आरोग्य भेटेन आणि त्यांना त्यांचं जीवन चांगलं जगता येईल, म्हणून मी ग्रामीण भागात राहायला आले। इथं आल्यानंतर आम्हाला इथं राहायला यायला 6 वर्ष झाले। 2019मध्ये आम्ही इथं राहायला आलेलो आहे। तेव्हापासून आम्ही परिस्थिती इतकी बिकटाची परिस्थिती काढून राहिलो आणि हे जनावरांना, हे गाई वासरांना, या माशा अक्षरशः दरवर्षी 1-2 वासराचे मयत होतात, बच्चे गायींचे बच्चे मयत होऊन जातात। आणि जेवताना सुद्धा आहे ना आम्हाला अक्षरशः माशा खाव्या लागतात। पातळ भाजी करायचा विषयच नाही, डायरेक्ट मरतात, माशा पडले म्हणजे डायरेक्ट मरून जातात। आणि हे जंतूमुळे ना आमचं सगळ्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। इथले जेवढे बी रहिवासी लोक आहे इथले एरियामधले कमीत कमी 3-4 पोल्ट्री आहे इथे, त्या पोल्ट्रीमुळे खूप तकलीफ होऊ राहिली आम्हाला। काय मागणी आहे आपली? आम्हाला फक्त माशा आम्हाला इथे यायला नाही पाहिजे। माशामुळे आम्हाला खूप त्रास होतोय, आमच्या गायांची बैठक होत नाही, दुधाला गाय कमी झालेले आहे आणि कुणी पाहुणं आलं ना आमच्या इथं पाणी सुद्धा पित नाही, चहा नाही, पाणी नाही। अक्षरशः म्हणतो तुम्ही याचं काहीतरी करा आधी, याचा काहीतरी विलाज करा आधी या माशांचा। पोल्ट्री कोणाची आहेत आणि त्या म्हणजे त्याच्यामुळे काय अडचण होते, त्या बंद झाल्या पाहिजे, काय मागणी आहे? इथं सोमनाथ बोर्डे म्हणून पोल्ट्री एक 2-3 आहे त्यांच्या, वाटतं 2-3 पोल्ट्री आहे त्यांच्या, आणि वरती वाणी त्यांच्या वरतून असे 3 पोल्ट्री आहे, खालती 3-4 पोल्ट्री आहे, पण त्यांचा काय आम्हाला त्रास नाही आहे। ते भरपूर लांब आहे इथून आणि वारं खालतीला असल्यामुळं वरतीलाच पोल्ट्री आहे, म्हणजे तिकडून जास्त माशा आमच्याकडे येतात। कोणाच्या पोल्ट्रीचा त्रास होतो आणि काय झालं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? वाणी आणि बोर्डे, म्हणजे आमच्या घरातल्या माशाच हटत नाही। मग काय झालं पाहिजे असं? माशा बंद झाल्या पाहिजे ना, पोल्ट्री बंद झालं तरी काय हरकत नाही। आम्हाला जर सगळ्यांनाच त्रास होतोय, एकट्यालाच नाही त्रास होत, सगळ्यांनाच होतोय। माझं नाव किरणराव साहेब कंसे, राहणार मातुलठाण, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर। आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये गेले 5-6 वर्षापासून राहायला आलेलो आहे, पण आल्यानंतर इथे पोल्ट्री फार्मचा फार त्रास आहे। हे लोक कोणत्याही प्रकारचा इथं म्हणजे व्यवस्था नाही त्यांची, आणि औषधं वगैरे मारत नाही, त्यामुळे माशा होतात आणि त्यांच्या मेलेल्या कोंबड्या इकडे तिकडे फेकून देतात आणि ते कुत्रे घेऊन आमच्या दारात येतात। त्याच्यामुळे आमची फार नुकसान होत आहे आणि या माशामुळं माझे स्वतःचे 2 मुलं कुपोषित झालेले आणि आरोग्य आमचं एकदम धोक्यात आलेलं आहे। जनावरांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। माझा दूध व्यवसायाचा धंदा आहे आणि पूर्ण गाया लॉस चाललेले आहे। काय मागणी? आमची मागणी एवढीच आहे
की हे त्वरित बंद करावा पोल्ट्री आणि आम्हाला पाहिजे असा न्याय मिळावा. माझं नाव सचिन पुंजार दरेकर, राहणार मातुलठाण, जिल्हा अहिल्यानगर. मी इथे कमीत कमी 8 महिन्यापासून रहिवास करत आहे. माझा दुग्ध व्यवसाय धंदा आहे. माझे कमीत कमी 25 लाख रुपयाचे जनावर आहेत. लहान लहान पिल्लं वगैरे, बदकं, गाया, शेळ्या, असा भरपूर मोठा व्यवसाय आहे माझ्याला. मला इथं आल्यापासून माशी, ही जी काळी माशी, या काळी माशीचा इतका बेकार त्रास आहे का त्याचं काहीच नाही. आता इथं बसलेलं आहे तरी माझ्या अंगावर उडत आहे. माझ्याकडे गाई आहे, आज या गाई बसत नाही, उठत नाही, त्यांना कंटिन्यू शेपूट घालावं लागते, त्याच्यामुळे त्यांची एनर्जी वाया जाते. त्याच्यातून माझ्या गायांचं निघणारं 50 लिटर दूध, आज माझ्या गाया 10 लिटर दूध देतात. मला रोजचा 2000 रुपयाचा लॉस चालू आहे. मी माझा व्यवसाय रामपूरमधून इकडे गावाकडे का बरं आणला, का असं म्हणे का गावाकडे चला म्हणून मी गावाकडे आलो. गावाकडे येऊन माझं इतकं नुकसान होते का 2000 रुपये आजच्या हिशोबाने जर विचार केला तर मी यांना खायला सगळ्यात कुठून आणावा. आज माझ्या जनावरांचे 2 जनावर दगावले. सरकारी डॉक्टरांचा याच्यात रिपोर्ट आहे का कोणचे जनावर मेलले काय नाहीये. प्लस इथं ज्यांच्या पोल्ट्री आहे ते एक ग्रामपंचायतले सदस्य आहे किंवा ते कार्यकारिणीमध्ये पण आहे आज रोजी, आणि ते एक राजकारणी. आज